हॅलो स्टुडंट, या व्हिडिओमध्ये आपण 4th स्टँडर्ड सब्जेक्ट EVS पार्ट 1 मधील जो आपला 21 जो लेसन आहे मॅनेजमेंट ऑफ कम्युनिटी लाईफ म्हणजे समूह जीवनासाठी व्यवस्थापन, हा लेसन आज आपण पाहणार आहोत. तर चला सुरुवात करूया आपल्या या लेसनला. कॅन यू टेल, आता सांगा पाहू. श्रद्धा, आयशा and Emily's parents decided to take a trip in the summer vacation. आता पहा, श्रद्धा, आयशा आणि इमिली या तिघींच्या आईवडिलांनी उन्हाळ्याच्या सुट्टीत सहलीला जायचे ठरवले. दे बुक्ड अ स्पेशल मिनी बस फॉर द ट्रिप, आणि त्यासाठी त्यांनी खास गाडी ठरवली. इन द मॉर्निंग एव्हरीवन गॉट रेडी, आणि सहलीला निघायच्या दिवशी सकाळी सर्वजण काय झाले, बराच म्हणजे तयार झाले. दे वेटेड फॉर द बस फॉर अ लॉंग टाईम बट इट डिड नॉट अराईव्ह, आणि सहलीला निघायच्या दिवशी पाच सकाळी सर्वजण बराच वेळ गाडीची वाट बघत राहिले, पण गाडी आलीच नाही. वेन दे मेड इन्क्वायरीज ऑन द फोन दे रिलाइज दॅट द ड्रायव्हर ऑफ द बस डिड नॉट नो वेअर एक्झॅक्टली दे वेअर ऑल वेटिंग, आणि मग खूप वेळ वाट बघत राहिले पण गाडी काही आलीच नाही. मग फोनवर चौकशी केल्यावर कळले की सर्वजण कुठे थांबणार आहेत हेच गाडीचा जो ड्रायव्हर आहे त्याला माहीत नव्हते. फायनली द बस अराईव्ह अँड दे सेट ऑफ ऑन द ट्रिप. पण पहा, नंतर मग त्या चालकाला माहीतच नव्हते, आणि मग नंतर गाडी फायनली काय झाली, मग ती गाडी आली, आणि मग गाडी आल्यावर सगळेजण काय झाले, मग ते ट्रिपला निघाली. व्हॉट कॉज द कन्फ्युजन इन द ट्रिप. आता पहा, कौटुंबिक सहलीत गोंधळ कशामुळे झाला असेल असे तुम्हाला वाटते. व्हॉट वुड यू सजेस्ट टू अवॉइड दिस काइंड ऑफ कन्फ्युजन, आणि असं गोंधळ टाळण्यासाठी तुम्ही कोणता उपाय सुचवाल. हा जर त्यांचा गोंधळ झाला त्यासाठी तुम्ही कोणता उपाय सुचवाल. तर नेक्स्ट पाहूयात आपण. टू डू एनी काइंड्स ऑफ वर्क स्मूथली सम मॅनेजमेंट इज रिक्वायर्ड. तर पहा, कोणतेही काम करण्यासाठी किमान व्यवस्थापन आवश्यक असते. मॅनेजमेंट म्हणजे काय, व्यवस्थापन आवश्यक असते. व्हॉट इज मॅनेजमेंट. आता व्यवस्थापन म्हणजे काय, तर पहा, द फर्स्ट स्टेप इज मॅनेजमेंट इज टू प्रिपेअर ऑन आउटलाईन ऑफ हाऊ अँड वेन द वर्क इज टू बी डन. आता आपण काम कसे करणार, कधी करणार याचा आराखडा तयार करणे ही व्यवस्थापनाची काय आहे, पहिली पायरी आहे. इफ वी आर गोइंग टू बी वर्किंग इन अ ग्रुप द आउटलाईन मस्ट बी क्लिअरर अँड मोर डिटेल, आणि आपण जर काम मित्राबरोबर करणार असू तर हा आराखडा अधिकच काटेकोरपणे करावा लागतो. वन हॅज टू डिसाईड what task each person will carry out. Each person must know clearly how to carry it out. Proper coordination has to be maintained among the people involved. We also need to make sure that each person is doing his her work प्रॉपरली. तर पहा, आपण अगोदर आपली पहिली पायरी काय आहे आपल्या व्यवस्थापनाची, की आपण याचा जो आपण काम कसे करणार याचा काय करायला लागतो, अगोदर आराखडा तयार करणे, आणि नंतर पहा, हे आपण काम मित्रांबरोबर करणार असू तर हा आराखडा अधिकच काटेकोरपणे करावा लागतो, आपल्याला करावा लागतो. आणि कोणते काम कोणी करायचे हे निश्चित करावे लागते. त्यानंतर ते काम कसे करायचे हे प्रत्येक व्यक्तीला समजावून सांगावे लागते. आणि त्यानंतर पहा, त्या काम करणाऱ्यामध्ये ताळमेळ राहावा याची खबरदारी आपल्याला घ्यावी लागते. अँड एस्टिमेट ऑफ द अमाऊंट ऑफ मनी नीडेड फॉर द वर्क नीड्स टू बी मेड इन ॲडव्हान्स. इफ ऑल दीज थिंग्स आर डन प्रॉपरली द वर्क गेट्स कम्प्लिटेड स्मूथली. इवन इफ वन पर्सन मेक्स अ मिस्टेक or slacks off on the job, the work does not get completed properly. आणि मग त्यानंतर पहा, ते काम कशी करायचे हे प्रत्येक व्यक्तीला समजावून सांगावे लागते, आणि काम करणाऱ्यामध्ये ताळमेळ राहावा याची आपल्याला खबरदारी घ्यावी लागते, आणि प्रत्येकजण सोपवलेले काम नीट करत आहे की नाही यावर देखरेख करावी लागते, आणि आपल्या कामासाठी किती पैसे लागू शकतात याचा अंदाज बांधावा लागतो. आणि या सर्व गोष्टी नेमकेपणाने पार पडल्या तर काम काय होते, पूर्ण होते, आणि कामात एकाने जरी चूक केली किंवा कंटाळा केला तरी काम नीटपणे पूर्ण होत नाही. आणि हे जे म्हणजे मॅनेजमेंट ठरवण्यासाठी ह्या सगळ्या गोष्टी काय असतात पहा, महत्त्वाच्या असतात. त्यानंतर पहा, सम मॅनेजमेंट इज रिक्वायर्ड इवन वेन गेस्ट आर इन्व्हिटेड होम फॉर लंच. आता पहा, घरी पाहुण्यांना जेवायला बोलवले असेल तरी सुद्धा व्यवस्थापन करावे लागते. आपल्या घरी जरी एखाद्या आपण पाहुण्याला बोलवलं तरी पण त्याचं पण आपल्याला काय करावं लागतं पहा, मॅनेजमेंट करावी लागते, म्हणजे व्यवस्थापन करावे लागते. तर पहा, व्हॉट डिशेस विल बी मेक फॉर लंच. आता जेवायला कोणते पदार्थ बनवायचे. व्हॉट इन्ग्रेडियंट्स आर निडेड टू मेक देम. त्यासाठी आता पदार्थ बनवायचे त्यासाठी कोणते सामान लागणार आहे. डू वी हॅव ऑल दोज इन्ग्रेडियंट्स
ॲट होम ऑर विल दे हॅव टू बी बॉट फ्रॉम द मार्केट, आणि ते सर्व सामान घरात आहे की विकत आणावे लागणार आहे, हे पण याचे पण आपल्याला काय करावे लागते, मॅनेजमेंट करावे लागते. हाऊ विल वी रिसीव द गेस्ट, आणि पाहुण्यांचे स्वागत कसे करायचे. त्यानंतर पॅरेंट डिसाईड मेनी सच डिटेल्स इन ॲडव्हान्स अँड ॲक्ट ऑन देम, आणि अशा खूप गोष्टी आईवडील बारकाईने काय करत असतात, ठरवत असतात. इफ एव्हरीथिंग इज डिसाइडेड प्रॉपरली अँड कॅरीड आउट ॲज प्लॅन, द पार्टी विल ऑल्सो बी अ सक्सेस. इफ something is left out or if a task is not done it can spoil the party. आणि हे ज्या गोष्टी आहेत ते आपले आईवडील बारकाईने ठरवत असतात आणि ठरवलेल्या गोष्टी पूर्ण करत असतात, आणि सर्व गोष्टी व्यवस्थित ठरवल्या असतील आणि त्या ठरवल्याप्रमाणे सर्वांनी पार पाडल्या तर आपल्या घरी जो कार्यक्रम असेल तो कार्यक्रमही काय होतो, चांगला होतो. आणि कार्यक्रम ठरवताना एखादी गोष्ट विसरली किंवा एखादे काम पार पाडायचे राहून गेले तर कार्यक्रमात काय होतो पहा, गोंधळ होतो. त्यामुळे पहा कोणतीही गोष्ट करायची असेल तर त्यासाठी आपल्याला अगोदर व्यवस्थापन करावे लागते. म्हणजेच आपला जो कार्यक्रम असेल किंवा कोणतं काम असेल ते जर व्यवस्थित आपण व्यवस्थापन जर केलं आणि ते जो कार्यक्रम आहे मग तो काय होतं, व्यवस्थित पार पडतो. तर त्या व्यवस्थापनामध्ये एखादी गोष्ट विसरली किंवा एखादं काम पार पाडायचे राहून गेले तर आपला कार्यक्रम असेल किंवा एखादा काम असेल त्यामध्ये काय होतो पहा, गोंधळ होतो. इफ मॅनेजमेंट इज नेसेसरी इवन फॉर स्मॉल फंक्शन्स सच ॲज दिस, हाऊ इम्पॉर्टंट इट मस्ट बी इन रनिंग अ स्कूल टू टाउन अ डिस्ट्रिक्ट अ स्टेट अँड कंट्री. तर पहा अशा छोट्या छोट्या कार्यक्रमात सुद्धा जर व्यवस्थापन आवश्यक असेल तर मग पहा आपलं स्कूल असेल, विलेज असेल, डिस्ट्रिक्ट असेल आणि स्टेट किंवा आपली कंट्री अशा ठिकाणी व्यवस्थापन किती महत्त्वाचे असेल. आपल्या घरी जर एखादं काम असेल त्याच्यात एवढं व्यवस्थापन लागत असेल तर मग पहा आपले शाळा, गाव, जिल्हा, राज्य आणि देश अशा ठिकाणी व्यवस्थापन किती महत्त्वाचे असेल. त्यानंतर नेक्स्ट पहा आता, डू यू नो, आता माहिती आहे का तुम्हाला, इफ यू मॅनेज युअर स्टडीज प्रॉपरली यू लर्न बेटर, हाऊ कॅन यू डू दिस. आता अभ्यासाचे व्यवस्थापन केले तर अभ्यासही चांगला होऊ शकतो, असे ते कसे करायचे. तर पहा आपण कार्यक्रमामध्ये जर मॅनेजमेंट केले तर आपला कार्यक्रम चांगला होऊ शकतो. त्याचप्रमाणे तुम्ही अभ्यासाचे पण व्यवस्थापन केले तर अभ्यासही चांगला होऊ शकतो. आता ते व्यवस्थापन तुम्ही कसे करायचे तर पहा, फिक्स अ टाईम फॉर स्टडिंग एव्हरी डे अँड फॉलो इट स्ट्रिक्टली. रोजच्या अभ्यासाची वेळ निश्चित करा आणि ती काटेकोरपणे पाळा. मेक अ लिस्ट ऑफ थिंग्स टू बी स्टडीड एव्हरी वीक. आता प्रत्येक आठवड्याला अभ्यासासाठी करायच्या कामाची तुम्हाला काय करायची, यादी करायची. एक्झाम्पल पहा, रिडिंग इन्व्हायरमेंटल स्टडीज. आता परिसर अभ्यास प्रकरण तुम्ही वाचणे, पार्ट 1 लेसन 3 और सॉल्विंग सम्स विथ फ्रॅक्शन, किंवा मग त्यामध्ये तुमच्या मॅथमधील ॲडिशन असेल, सबट्रॅक्शन असेल, याचे तुम्हाला काय करायचे, सम्स काही तुम्ही सोडवणे इत्यादी अशी काय करायची, तुम्हाला त्याची यादी तयार करायची. स्टडी द आयटम इन युअर प्लॅन, आणि यादीतील कामे ठरवल्याप्रमाणे पूर्ण करा. टेक इनफ टाईम टू स्टडी इज सब्जेक्ट, आणि प्रत्येक विषयाच्या अभ्यासासाठी पुरेसा वेळ ठेवा. डू नॉट अवॉइड स्टडिंग डिफिकल्ट सब्जेक्ट, इन फॅक्ट फिनिश स्टडिंग देम फर्स्ट. अवघड वाटणाऱ्या विषयाचा अभ्यास टाळू नका, तो अभ्यास आधी संपवा. इफ यू हॅव फ्री टाईम पुट इट टू गुड यूज बाय स्टडिंग, आणि मोकळा वेळ मिळाला तर त्याचा अभ्यासासाठी सदुपयोग करा. फिक्स अ पार्टिक्युलर टाईम फॉर प्लेइंग, वॉचिंग TV अँड रेस्टिंग. हाऊ एव्हर रिमेंबर टू स्पेंड ओनली दॅट मच टाईम फॉर दोज ॲक्टिव्हिटीज. आता त्यामध्ये पहा, खेळणे, TV बघणे, झोपणे, विश्रांती यासाठीही खास आणि निश्चित वेळ ठरवा. मात्र तेवढाच वेळ त्या गोष्टीसाठी द्या. म्हणजे अशा प्रकारे तुम्ही तुमच्या अभ्यासाचं व्यवस्थापन करू शकता, मॅनेजमेंट तुम्ही करू शकता. त्यामुळे तुमचा अभ्यासही काय होईल, चांगला होऊ शकतो. त्यानंतर नेक्स्ट पहा आता, कॅन यू टेल. आता सांगा पाहू, व्हॉट टास्क आर नेसेसरी फॉर द मॅनेजमेंट ऑफ युअर क्लासरूम. आता तुमच्या वर्गाच्या मॅनेजमेंटसाठी कोणती कामे तुम्हाला आवश्यक वाटतात, तुमच्या क्लासमध्ये व्यवस्थापनासाठी कोणती कामे तुम्हाला आवश्यक वाटतात ते तुम्हाला सांगायचं आहे. हाऊ विल यू चूज युअर रिप्रेझेंटेटिव्हज टू कॅरी आउट दोज टास्क, आणि ती कामे पार पाडण्यासाठी तुमचे प्रतिनिधी तुम्ही कसे निवडाल. हॅज द क्लासरूम बीन क्लीन प्रॉपरली, इज देअर chalk and a duster in the classroom, is the board clean, checking these things regularly, writing good thoughts on the board and maintaining discipline in the classroom is the responsibility of class representatives. आता पहा, वर्गाची स्वच्छता नीट झाली आहे ना, वर्गात खडू आणि डस्टर आहे ना, फळा स्वच्छ आहे ना, हे नियमितपणे तपासण्याची जबाबदारी किंवा फळ्यावर सुविचार लिहिणे, वर्गात शिस्त राखणे यासारखी कामे आपण वर्गप्रतिनिधीच्या माध्यमातून करतो. सिमिलरली टू मेक शुअर दॅट द स्कूल इज रन स्मूथली अ स्कूल मॅनेजमेंट कमिटी इज फ्रॉम. आणि अशाच प्रकारे शाळेचे काम सुरळीत चालण्यासाठी मदत व्हावी यासाठी शाळा व्यवस्थापन समिती म्हणजे स्कूल मॅनेजमेंट कमिटी
तयार केली जाते. जसं आपण आपला जो क्लास आहे तो त्याच्यासाठी आपण काय करतो पहा, वर आपला क्लास स्वच्छ आहे का नाही, वर्गात डस्टर आणि खडू आहे का नाही, फळा स्वच्छ आहे का नाही, हे नियमित आपण तपासण्यासाठी पहा वर्ग प्रतिनिधीच्या माध्यमातून आपण ते करतो. आणि याच प्रकारे पहा मग शाळेचे काम सुरळीत चालण्यासाठी मदत व्हावी यासाठी शाळा व्यवस्थापन समिती तयार केली जाते. द स्कूल मॅनेजमेंट कमिटीज कन्सिस्ट ऑफ पेरेंट्स, टीचर, लोकल एक्सपर्ट अँड स्टुडंट रिप्रेझेंटेटिव्स. द कमिटी ट्राईज टू अंडरस्टँड द डिफिकल्टीज ऑफ पेरेंट्स, स्टुडंट अँड टीचर्स. तर पहा आता शाळा व्यवस्थापन समितीमध्ये पहा पालक, शिक्षक आणि स्थानिक पातळीवरील इतर काही तज्ज्ञ व विद्यार्थी प्रतिनिधी यांचा समावेश असतो शाळा व्यवस्थापन समितीमध्ये. आणि विद्यार्थी, पालक आणि शिक्षक यांच्या अडचणी ही समिती काय करते पहा समजून घेते. इट गिव्स गायडन्स सो ॲज टू सॉल्व दिस डिफिकल्टीज. आता या अडचणी दूर व्हाव्यात त्यासाठी मार्गदर्शन पण ते समिती करते. It prepares and recommends a school development plan. It keeps an eye on the regular attendance of students and teachers in the school. It helps in carrying out schemes such as the midday meal. आणि त्यानंतर पहा शाळेच्या विकासासाठी योजनाची शिफारस करते ही जी समिती आहे ते. त्यानंतर विद्यार्थी आणि शिक्षकांच्या शाळेतील नियमित प्रेझेंटी म्हणजे उपस्थितीवर ते काय करते देखरेख ठेवते. त्यानंतर जे मध्यान्ह भोजन व इतर शासकीय योजनाच्या अंमलबजावण्यासाठीही काय करते ही जी समिती आहे ती मदत करते. इन दिस वे टीचर्स अँड पेरेंट्स वर्क टुगेदर थ्रू द स्कूल मॅनेजमेंट कमिटी टू इन्शुअर द ऑल राऊंड डेव्हलपमेंट ऑफ द स्टुडंट. आणि अशा प्रकारे विद्यार्थी किंवा विद्यार्थिनीच्या व्यक्तिमत्वाचा अधिक चांगल्या प्रकारे विकास व्हावा यासाठी शाळा व्यवस्थापन समितीमधून शिक्षक आणि पालक एकमेकांच्या मदतीने काय करत असतात प्रयत्न करत असतात. ऑब्टेन इन्फॉर्मेशन अबाउट द स्कूल मॅनेजमेंट कमिटी इन युअर स्कूल. आणि तुमच्या शाळेतील शाळा व्यवस्थापन समितीविषयी काय करायचे तुम्हाला माहिती मिळवायची. त्यानंतर आता नेक्स्ट पहा कॅन यू टेल. आता सांगा पाहू वाय डू ॲक्सिडेंट ऑकर ऑन द स्ट्रीट. आता रस्त्यावर अपघात का होतात पहा, तर आपल्या रस्त्यावर वाहनं चालवण्यासाठी पण पहा काही नियम असतात, पण ते जे नियम आहेत ते नियम व्यवस्थित त्या नियमांचे पालन न केल्याने काय होतं पहा ॲक्सिडेंट होतात. वाय मस्ट वी फॉलो ट्रॅफिक रूल्स. आता वाहतुकीच्या नियमांचे पालन का केले पाहिजे, आपण ट्रॅफिकसाठी जे वाहतुकीचे नियम जे असतात त्याचे आपण पालन केले पाहिजे. तर त्यामुळे काय होतं पहा जे ॲक्सिडेंट आहेत ते ॲक्सिडेंट होत नाहीत. त्यानंतर आता रस्त्यावरती पण पहा भरपूर असे नियम असतात ते आपल्याला पुढे दिलेले आहेत ते आपण पाहूयात. वाय डज स्कूल ऑलवेज बिगिन ॲट अ फिक्स टाईम. आता पहा शाळा नेहमी ठराविक वेळेलाच का सुरू होते, तर पहा शाळा जर ठराविक वेळेला सुरू जर नाही झाली तर कोणतेही मुलं कधी पण येतील, म्हणजे येण्या जाण्याचा कोणाचा ताळमेळ राहील का नाही. त्यामुळेच का पहा शाळा जी आहे ती ठराविक वेळेलाच काय होते सुरू होते. वाय इज अ टाइम टेबल ऑफ ऑल द सब्जेक्ट मेड. वाय डू व्हेकल्स ओनली रन ऑन द लेफ्ट हँड साइड ऑफ द रोड. यू मस्ट हॅव वंडर्ड अबाउट दिस थिंग्स बिफोर. आता पहा शाळेत सर्व विषयांचे वेळापत्रक का बनवले जाते, रस्त्यावरून वाहने नेहमी डाव्या बाजूनच का धावतात, हे जे असे जे प्रश्न आहेत तर मग हे जे आता शाळेमध्ये पहा सर्व विषयाचे वेळापत्रक जर बनवले गेले नाही तर मग आपल्याला कोणता विषय कधी शिकवणार हेचा मग आपल्याला लक्षात येईल का कोणत्याही मुलाला मग कोणत्या विषयाचा अभ्यास कधी करायचा, मग याचा ताळमेळ राहणार नाही. आता हे जे असे बरेचसे जे प्रश्न आहेत ते तुम्हाला पडत असतील की शाळा नेहमी ठराविक वेळेलाच का सुरू होते, शाळेत सर्व विषयाचे वेळापत्रक का बनवले जाते किंवा रस्त्यावर वाहने नेहमी डाव्या बाजूनेच का धावतात, हे असे प्रश्न तुम्हाला पडत असतील. If there is no fixed time for school to start, what will happen? Students would come to school and go home whenever they wished. We would not know when to study. If there were no timetable, students would bring the textbooks and notebooks of all different subjects to school. तर पहा आता समजा आपली शाळा आहे, शाळा सुरू होण्याची कोणतीच निश्चित वेळ नसेल तर काय झाले असते, तर पहा कोणी कधीही शाळेत आले असते आणि घरी गेले असते, त्यामुळे अभ्यास कधी करायचा तेच समजले नसते आणि अभ्यासाचे वेळापत्रक नसते, तर प्रत्येकजण वेगळीच पुस्तके आणि नोटबुक घेऊन शाळेत आले असते. त्यामुळे शाळेत सर्व विषयाचे वेळापत्रक बनवलेले असते आणि शाळा ही नेहमी ठराविक वेळेला काय होते सुरू होते. त्यानंतर नेक्स्ट पहा रूल्स गाईड अस अबाउट हाऊ टू बिहेव इन सोसायटी. नियमामुळे प्रत्येकाला समाजात कोणती गोष्ट कशी करायची याची काय होते पहा दिशा मिळते. बिकॉज ऑफ रूल्स वी कॅन बी शुअर दॅट एव्हरीवन विल बिहेव इन अ पर्टिक्युलर मॅनर. समाजातील प्रत्येकजण ठराविक पद्धतीनेच वागणार आहे याची खात्री मिळते. फॉर एक्झाम्पल पहा आता त्याच्यामध्ये
Because we know that everyone will drive their car on the left hand side, we can also drive our car in same way safely. If we did not know whether the vehicle coming toward us would come from the left or right, we would also get confused. आता एक्झाम्पल पहा, रस्त्यावरून गाडी चालवणारी प्रत्येक व्यक्ती डाव्या बाजूने जाणार आहे हे माहीत असल्यामुळे आपणही गाडी निर्धास्तपणे चालवू शकतो. मात्र समोरून येणारी व्यक्ती डाव्या बाजूने येणार आहे की उजव्या बाजूने येणार हेच आपल्याला माहीत नसेल तर गाडी चालवताना काय होईल पहा, आपण कन्फ्यूज हो, म्हणजे आपला गोंधळही आपण गोंधळून जाऊ. त्यानंतर पहा, नेक्स्ट आपण पाहूयात, रूल्स आर मेड सो दॅट कम्युनिटी लाईफ कॅन गो ऑन इन अ स्मूथ अँड ऑर्डरली मॅनर. समाजात गोंधळ माजू नये आणि आपले समूह जीवन सुरळीत चालावे यासाठी नियम तयार केले जातात. अर्लियर कस्टम्स अँड ट्रेडिशन्स फ्रॉम द बेसिस ऑफ रूल्स. पूर्वी नियम समाजातील चालीरीतीनुसार ठरत असत. नाव इट इज द गव्हर्नमेंट दॅट मेक्स द रूल्स. आफ्टर इंडिपेंडेन्स अ कॉन्स्टिट्यूशन वॉज फ्रॉम फॉर अवर कंट्री. आता नियम शासन बनवते आणि आपला देश स्वतंत्र झाल्यानंतर आपण संविधान तयार केले आणि त्यामध्ये पहा, द कॉन्स्टिट्यूशन प्रोव्हाइड द फंडामेंटल फ्रेमवर्क ऑफ गव्हर्निंग द कंट्री. इट लेज डाऊन द प्रिन्सिपल्स ऑन विच अ सोसायटी इज ऑर्गनाइज अँड डेव्हलप. आणि त्यामध्ये पहा, आपण मग आपला देश स्वतंत्र झाल्यानंतर आपण संविधान तयार केले आणि राज्यकारभार कसा करावा, समाजाची वाटचाल कोणत्या दिशेने व्हावी याविषयीच्या तरतुदी संविधानामध्ये असतात. The elect representatives run the country according to the constitution. आणि आपण निवडून दिलेले प्रतिनिधी त्यानुसार देशाचा कारभार पाहतात. The local administration is run by the local government bodies. आणि स्थानिक पातळीवरील कारभार स्थानिक शासन संस्थांच्या माध्यमातून पाहिला जातो. त्यानंतर पहा, नेक्स्ट आता तुमच्या भागामध्ये पहा, फाइंड आउट विच लोकल गव्हर्नमेंट बॉडी वर्क्स इन युअर एरिया. आता तुमच्या भागात कोणती स्थानिक शासन संस्था काम करते. त्यानंतर तुमच्या घराच्या किंवा शाळेच्या आसपास त्याबद्दलच्या काही एखादा बोर्ड आहेत का की त्यांच्या वार्डचे नाव असेल, तुमच्या नगरसेविकाचे, महापौर, सरपंच आदीचे घर किंवा ग्रामपंचायतीचे कार्यालय इत्यादी आहेत का. त्यानंतर पहा, इथं आपल्याला काही पिक्चर दिलेले आहेत पहा, वुमन ड्रॉईंग वॉटर ॲट अ वेल. विहिरीवर पाणी भरणाऱ्या स्त्रिया. त्यानंतर पहा, बाग आहे. त्यानंतर रस्त्यावरील दिवे, शहरातील कचरा गोळा करणारी गाडी. म्हणजे स्थानिक पातळीवरील जो कारभार आहे तो आपले स्थानिक शासन संस्थाच्या माध्यमातून काय केला जातो, पाहिला जातो. त्यानंतर पहा, वी आर dependent at many people for things needed in our daily life. We need water for drinking, washing, for agriculture and also for animals. आता पहा, रोजच्या जगण्यातील अनेक वस्तूसाठी आपण आपले कुटुंब किंवा शेजारी यांच्या व्यतिरिक्त इतर बाहेरील लोकांवर आपण अवलंबून असतो. इट इज नेसेसरी टू क्लिअर द गार्बेज इन अवर नेबरहूड एव्हरी डे. आपल्याला पिण्यासाठी, स्वच्छतेसाठी, शेतीसाठी आणि जनावरांसाठी आपल्याला पाणी हवे असते आणि आपल्या परिसरात रोजच्या रोज जमा होणारा कचरा साफ करण्याची आवश्यकता असते. वी नीड रोड, स्ट्रीट लाईट, स्कूल्स, हॉस्पिटल, पब्लिक पार्क्स अँड गार्डन्स. fulfilling these needs is the responsibility of the local government body. आणि त्याचबरोबर पहा, आपल्याला रस्ते बांधणे, रस्त्यावर पुरेसे दिवे असणे, शाळा, दवाखाने, सार्वजनिक बाग, बगीचे अशा आपल्या निरनिराळ्या काय असतात पहा, गरजा असतात आणि यासारख्या गरजा पुरवण्याची जबाबदारी आपल्या भागातील स्थानिक शासन संस्थेवरती असते. पीपल इलेक्ट देअर representatives to the local government body to attend to the needs. आणि त्यासाठी स्थानिक शासन संस्थावर लोक त्यांचे काय करत असतात पहा, प्रतिनिधी निवडून देतात. त्यानंतर नेक्स्ट पाहूयात आपण, व्हॉट वी हॅव लर्न. आपण काय शिकलो. द मॅनेजमेंट इज नेसेसरी फॉर एनी वर्क टू बी डन प्रॉपरली. कोणतेही काम करण्यासाठी किमान व्यवस्थापन गरजेचे असते. अ डिटेल प्लॅन इज नेसेसरी फॉर ग्रुप वर्क. सामूहिक कामासाठी सविस्तर आराखडा आवश्यक असतो. इफ वर्क इज कॅरीड आउट अकॉर्डिंग टू द प्लॅन इट इज डन स्मूथली अँड ऑन टाईम. आराखड्याप्रमाणे काम केले तर ते सुरळीत आणि वेळेत काय होते, पार पडते. द स्कूल मॅनेजमेंट कमिटी वर्क टू इन्शुअर द ऑल राऊंड डेव्हलपमेंट ऑफ चिल्ड्रन. आता पहा, विद्यार्थी यांच्या व्यक्तिमत्वाचा अधिक चांगल्या प्रकारे विकास व्हावा यासाठी शाळा व्यवस्थापन समिती काम करते. द लोकल गव्हर्नमेंट बॉडी प्रोव्हाइड फॅसिलिटीज फॉर द डेली नीड्स ऑफ पीपल. आणि लोकांना दैनंदिन सेवा पुरवणे व त्यांच्या अडचणी सोडवणे ही कामे स्थानिक शासन संस्था
करते. तर पहा अशा प्रकारे आपला जो लेसन आहे तो लेसन काय झालेला आहे, इथेच संपलेला आहे. मॅनेजमेंट ऑफ कम्युनिटी लाईफ हा जो लेसन आहे तो आपला लेसन काय झालेला आहे, संपलेला आहे. तर आज आपण काय करूयात, इथेच थांबूयात. थँक्यू.